नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आपल्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की 10वीच्या गणितच्या भाग 2च्या पेपरविषयी. बघा 10वीचा गणिताचा पेपर झालेला आहे. आता भाग 2चा जो पेपर आहे म्हणजेच भूमितीचा जो पेपर आहे, तर त्या भूमितीच्या पेपरमध्ये तुम्ही कशा पद्धतीने पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकता ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा मागच्या 5 वर्षांपासून मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय. मागच्या 5 वर्षापासून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी पैकीच्या पैकी मार्क्स घेत असतात. 10वीच्या बोर्डामध्ये विद्यार्थी पैकीच्या पैकी मार्क्स घेऊन येतात. त्यामुळे यावेळेसही तुम्ही जर घाबरून गेला असाल, बघा 10वीचा पेपर आता गणिताचा झाला म्हणजेच तुम्हाला भूमितीचा पेपर येणार आहे, याच्यामध्ये तुम्ही घाबरून जाता, तर तुम्ही घाबरायला नाही पाहिजे. तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने सोडवू शकता. असं सगळं काही तुम्हाला मार्गदर्शन करतो. म्हणजे प्रश्नपत्रिका जी आहे ती कशी आहे सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. त्याच्या अगोदर सर्वांना विनंती आहे, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. अशाच पद्धतीच्या 10वी-12वीचा तुमचा रिझल्ट लागेपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा. बघा 100% तुम्हाला जे काही प्रश्न आहेत ते येणार आहेत, त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती देतोय. 9 मार्चला तुमचा पुढचा पेपर होणार आहे, म्हणजेच भूमितीचा पेपर होणार आहे. तर तो पेपर कसा असेल, काय असेल, सगळं काही तुम्हाला लगेच समजून सांगतो. तर बघा पेपर तुमच्या समोर ओपन झालेला आहे, पाहू शकता. बघा भूमितीचा पेपर आहे. ओके, गणित भूमिती भाग 2. भाग 2चा पेपर आहे, म्हणजे जॉमेट्रिक भूमितीचा पेपर आहे. वेळ 2 तासांचा तुम्हाला असणार आहे. 40 गुणांची प्रश्नपत्रिका तुमची असणार आहे. बघा 40 गुणांची प्रश्नपत्रिका असणार आहे. 2 तासांमध्ये तुम्हाला 40 गुणांचं फक्त लिहायचं आहे. ओके, इथे तुमचा सीट नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. सीट नंबर टाकल्यानंतर प्रश्नपत्रिका तुमच्यासमोर अशा पद्धतीने ओपन होईल. आता इथे काही सूचना असतात, या सूचना तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत. सूचना वाचल्यानंतर या ठिकाणी खाली आलेले आहेत, आपण पाहू शकता. बघा प्रश्न क्रमांक पहिला आहे ए, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. ओके, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा 4 गुणांसाठी. म्हणजे काय, तर तुम्हाला 4 प्रश्न ह्या ठिकाणी असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असणार आहे. ओके, प्रत्येक प्रश्नाला 1 गुण. आता सर्वात अगोदर 10वीचे विद्यार्थी नवीन असतात, लिहित असताना काय करतात विद्यार्थी, डायरेक्ट आन्सर लिहितात. तर तसं न करता आपल्याला वेळ आहे 2 तासांचा, त्याच्यामुळे पूर्णच्या पूर्ण उत्तर लिहायचे. बघा अगोदर हे लिहून घ्यायचे, त्याच्यानंतर जे काही उत्तर असेल तुमचं ते तुम्हाला ह्या ठिकाणी लिहायचे. ओके, आता जसं आपल्याला दिलेलं आहे, जर त्रिकोण ABC, ओके, समरूप त्रिकोण DEF आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला 60 डिग्री दिलेला आहे, तर मग आता त्रिकोण किंवा कोण E जो आहे तो किती याचा आहे ते तुम्हाला विचारलेलं आहे, ते तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. तुम्ही अभ्यास केला असेल त्या हिशोबाने तुम्हाला ते उत्तर जे आहे ते द्यायचं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतो बघा दुसऱ्या नंबरचा, MCQ टाईप, म्हणजे काय, रिकाम्या जागा भराच आहे एक प्रकारे. दुसरा प्रश्न आहे, बाह्यस्पर्शी असलेल्या 2 वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेंटीमीटर व 4.52 सेंटीमीटर असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर काढा. आता यांचं अंतर कसं काढायचं, बाह्यस्पर्शी असलेल्या 2 वर्तुळांच्या त्रिज्या जर दिलेल्या आहे तर ते अंतर कसं काढायचं, केंद्रातील अंतर ते तुम्हाला सांगितलेलं असेल शिक्षकांनी. त्याच्यानुसार तुम्हाला त्याचे काय अंतर आहे ते काढायचे आणि तुमचं उत्तर तुम्हाला लिहायचे. नंतर बघा एका रेषेने एक अक्षाच्या धन दिशेशी 45 डिग्रीचा कोण केला आहे म्हणून त्या रेषेचा चढ काढा. तर रेषेचा चढ कसा काढला जातो ते तुम्हाला सांगितलेलं आहे शिक्षकांनी. रेषेचा चढ तुम्हाला काढून तुम्हाला या ठिकाणी तुमचं उत्तर लिहायचे. 1 गुण तुमचं या ठिकाणी होऊन जाईल. म्हणजे असे बघा 4 गुणांसाठी 4 MCQ आहेत. बघा पुढचं 2 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचे घनफळ. घनाचे घनफळ कसे काढतात ते तुम्हाला येत असेल तर त्याच्यानुसार तुम्हाला हे सोडायचे आणि 4 गुण तुमचे या ठिकाणी होऊन जातील. ओके, आता बघा लक्षात घ्या 40 मध्ये 4 तर तुमचे हे झाले, म्हणजे राहिले फक्त 36. ओके, 36 गुणांचं तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यामध्ये बघा आता खालील उपप्रश्न सोडवा 4 गुणांसाठी. एका चौरसाची बाजू 10 सेंटीमीटर आहे तर त्याच्या कर्णाची लांबी काढा. चौरसाची बाजू दिलेली आहे, कर्णाची लांबी तुम्हाला काढायची. कर्णाची लांबी कशी काढली जाते ते तुम्हाला शिक्षकांनी शिकवलेलं असेल, याच्यानुसार तुम्हाला ते काढायचे. नंतर बघा दुसरं आहे, 2 समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढायचं आहे. त्रिकोण कुठला आहे, समरूप त्रिकोण आहे, त्याच्या संगत बाजूंचं गुणोत्तर पण दिलेलं आहे 3:5, तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढायचे. नंतर तिसरा प्रश्न आहे, बघा थोडक्यात लिहायचे तुम्हाला. आता ह्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर रेषेचा चढ ह्या ठिकाणी तुम्हाला काढायचा आहे. आपण रिकामी जागा पण पाहिली, एक रेषेचा चढ काढण्याची रिकामी जागा होती, त्याच्याच आधारावर, त्याच चॅप्टरच्या आधारावर ही एक प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. नंतर बघा जर साइन थिटा बरोबर 7/25 तर कोसेक थिटाची किंमत काढा. बघा जर साइन थिटा इज इक्वल टू 7/25 तर कोसेक थिटाची किंमत काढायची. आता साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक, कॉट हे आपल्याला सर्वांना माहिती असतं, तर कोसेक थिटाची किंमत त्यांनी विचारलेली आहे. ठीक आहे, आता हा कोसेक काय असेल ते तुम्हाला लिहायचे. ठीक आहे, 1 गुण तुमचा ह्या ठिकाणी होऊन जाणार आहे.
नंतर पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, खालील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा. बघा, कृती पूर्ण करायची कोणत्याही दोन कृती तुम्हाला करायच्या आहेत. 4 त्यांनी दिलेले असतील किंवा 3 दिलेले असतील, त्याच्यापैकी कोणत्याही 2 तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. खालील आकृतीमध्ये रेख AR बाजू BC अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न आहे. ओके, आता याच्यामध्ये खालील कृती जी ती तुम्हाला पूर्ण करायची, ही आकृती तुम्हाला दिलेली आहे, त्याच्यानुसार कृती पण त्यांनी दिलेली आहे. बघा, आता कृती काय आहे हे आपल्याला पाहायला मिळते. कृतीमध्ये हे जे बॉक्स आहेत, या बॉक्सेसमध्ये तुम्हाला तुमचं उत्तर जे ते लिहायचं आहे. हे जे बॉक्सेस आहेत, या बॉक्सेसमध्ये तुम्हाला तुमचं उत्तर लिहायचं आहे. आणि इतकं सोपं आहे. बघा, 10वी पास होणं किती सोपं आहे पाहू शकता तुम्ही. फक्त कृतीवर आता आलेलं आहे. तुम्हाला स्वतःसुद्धा ह्या ठिकाणी सोडवण्याचं काम नाही आहे. तुम्हाला अगोदरच दिलेलं आहे. फक्त थोडंसं डोकं लावायचं आहे, त्याच्यामध्ये तुमच्या किमती तुम्हाला टाकायच्या आहेत, जे काय असेल त्याच्यानुसार, आणि तुम्हाला उत्तर मिळून जाणार आहे. त्याच्यानंतर दुसरी कृती आहे, खालील आकृतीमध्ये एक PSR स्पर्शिका खंड आहे. तर याच्यानुसार तुम्हाला आता जे काही दिलेलं आहे त्याच्यानुसार तुम्हाला कृती पूर्ण करायची. इथेही कृती पूर्ण करायची, आकृती दिलेलीच आहे. बघा, कृती काय आहे, PS² = PQ इंटू काय आहे ते टाकायचं आहे. स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय वापरायचं आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला हे जे काही उत्तर आहे ते तुमचं सोडवायचं आहे. ओके, आता PS² = PQ इंटू PQ+ काय असेल ते ह्या ठिकाणी टाकायचं आहे. PQची किंमत त्यांनी अगोदरच टाकलेली आहे. आता PQची किंमत आपल्याला काय दिलेली आहे आपण पाहू शकता, 3.6 आहे. ओके, PQची किंमत जर दिलेली आहे तर याच्यानुसार जर आपण पाहिलं तर बघा, या ठिकाणी आपल्याला काय टाकायचं आहे, QRची किंमत टाकायची. ओके, 3.6 + 6.4 असंच आहे ना, हां 6.4. ओके, तर ही किंमत करून जर आपण पाहिलं 6 आणि 3 9 6 आणि 4 10 बरोबर, इथे तुम्हाला QRची किंमत त्यांनी टाकायची सांगितलेली आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला दाखवतो, एक तुम्हाला सोडवून दाखवतो, सगळे काही सोडवणार नाही आहे. बघा, QR आहे. ओके, 3.6 + 6.4 = 10 झाले. 3.6 × 10 = 36. आता स्क्वेअर आहे म्हणजे हा स्क्वेअर इथून निघालेला आहे, तर 36 कोणाचा वर्ग आहे, 6चा वर्ग आहे, म्हणजे उत्तर काय असेल तुमचं 6. ओके, 2 गुण तुमचे ह्या ठिकाणी झालेले. पुढे पाहू शकता. बघा, एका वर्तुळ कंसाचे माप 90 डिग्री आणि त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे. तर त्या वर्तुळ कंसाची लांबी काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आता कृती कशी पूर्ण करायची ते त्यांनी दिलेलं आहे. ओके, त्याच्यानुसार तुम्हाला ह्या ठिकाणी ही जी काही कृती ती पूर्ण करायची. बघा, वर्तुळ कंसाची लांबी बरोबर θ छेदात 360 गुणिला कंसात काय येईल ते तुम्हाला लिहायचं आहे. सूत्र आहे ते सूत्र तुमचं पाठ असेल त्याच्यानुसार तुम्हाला किंमत टाकायची. 90 डिग्रीचा θ कोण दिलेला होता म्हणून 90 डिग्री टाकलेले, 360 टाकलेले, इंटू 2 इंटू 22/7 पायची किंमत आहे, इंटू कंसात काय येईल ते टाकायचे. त्याच्यानुसार तुम्हाला हे उत्तर पण काढता आलं पाहिजे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं सगळं सोडून दाखवणार नाही आहे, कारण एकदम इझी आहे. पुढे पाहू शकता. बघा, B, खालील उपप्रश्न सोडवा, कोणतेही 4. 8 गुणांसाठी कोणतेही 4 सोडवायचे, म्हणजे 2 गुणांसाठी एक प्रश्न असणार आहे. खालील आकृतीत त्रिकोण LMNमध्ये आता जसं दिलेलं आहे, ओके, त्याच्यानुसार तुम्हाला दुभाजक दिलेला आहे त्यांनी, त्याच्यानंतर LT तुम्हाला काढायचं सांगितलेलं आहे. आता LT काय असणार आहे, कसं असणार आहे ते तुम्हाला काढायचं आहे. ओके, TN = 8 आहे. बघा, ह्या ठिकाणी दिलेले जसं दिलेलं आहे ते तुम्हाला सांगतोय. TN = 8 आहे. ओके, TN = 8 आहे. बघा, हा 8 दिसला. नंतर आपण जर पाहिलं तर LM, L आणि M 6 आहे. ओके, MN किती आहे, 10 आहे. बघा, MN 10 आहे. तर त्यांनी सांगितलेलं काय, LT काढा. आता हे जे अंतर आहे हे अंतर त्यांनी काढायचं सांगितलेलं आहे. तर हे अंतर काय असणार आहे ते त्या ठिकाणी काढायचं आहे. ओके, आता बघा, कृती नाही आहे पण तुम्हाला सोडवायचं आहे. ओके, सॉरी. पुढे जाऊया. एका गोलाची त्रिज्या 7 सेंटीमीटर असेल तर त्याचे पृष्ठफळ काढा. आता या ठिकाणी बघा, एक गोल आहे, त्या गोलाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे, तर पृष्ठफळ काय असेल ते तुम्हाला काढायचं आहे. नंतर खालील आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर कंस NS = 125 डिग्री सेल्सिअस किंवा अंश आहे, कोण आहे, तर यानुसार तुम्हाला याचं माप काढायचं आहे, असा प्रश्न दिलेला आहे. नंतर चौथा प्रश्न बघा, याच्यामध्ये तुम्हाला मध्यबिंदूचे निर्देशक काढायचे सांगितलेले चौथ्या प्रश्नामध्ये. 5वा प्रश्न, एका शंकूच्या तळाची त्रिज्या जी 7 सेंटीमीटर असून त्याची लंब उंची 15 सेंटीमीटर आहे, तर शंकूचे घनफळ काढा. घनफळ काढायचं आहे, तुम्हाला सगळं काही दिलेलं आहे, घनफळ काढायचं आहे. त्याच्यानंतर बघा, खालील कृती पूर्ण करा व पुन्हा लिहा. कोणतीही एक, 3 गुणांसाठी कोणती एक तुम्हाला पूर्ण करायची. बघा, जर tan θ = 1 तर sin θ + cos θ अपॉन sec θ + cosec θ ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. कृती दिलेली आहे. tan θ = 1 दिलेला आहे, परंतु tan θ = 1, ओके,
मग थिटा बरोबर काय, तर आता ह्या ठिकाणी बघा थिटा बरोबर काय असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानुसार तुम्हाला ही जी काही किंमत आहे ती काढावी लागणार आहे. ओके. त्याच्यानंतर खाली जाऊया. दुसरी कृती कुठलीही एक तुम्हाला सांगितली बघा, कुठलीही एक कृती सांगितली या ठिकाणी 3 गुणांसाठी कुठली एक तुम्ही ही सोडवू शकता, ही पण सोपी आहे किंवा मग ही पण सोडवू शकता. खालील आकृतीमध्ये केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या जेव्हा ABची लांबी वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे, तर ह्या ठिकाणी तुम्हाला हे तिघं सोडवायचे आहेत. म्हणजे हे पण तुम्ही करू शकता. ओके. कृती करायची आहे, हे पण तुम्हाला करता येईल किंवा मग तुम्ही 2च कृत्या दिलेल्या आहेत, 2 पैकी एक तुम्हाला सोडवायची. ओके, 3 गुणांसाठी. नंतर पुढचा प्रश्न आहे बघा, बी खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 2, इथेही तुम्हाला 3 गुणांसाठी आहे. 6 गुणांचा हा प्रश्न असणार आहे, त्याच्यापैकी 2 सोडवायचे म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 3 गुण तुम्हाला मिळणार आहेत. ओके. प्रश्न बघा, जर पी बिंदू हा अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत, या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सोडवायची आहेत. ओके. आता हा पण एकदम मस्त प्रश्न बघा, वादळामुळे एक झाड मोडले आणि झाडाचा शेंडा जमिनीवर टेकला. मोडलेला भाग जमिनीशी 60 अंशचा कोन करतो. झाडाचा शेंडा आणि बुंदा यामधील अंतर जर 20 मीटर असल्यास झाडाची उंची काढा. कसं काढलं जाईल बघा, आपल्याला माहिती आहे अशा पद्धतीने ते येईल. ओके. ते तुमच्या हिशोबाने तुम्हाला करायचं आहे. मी तुम्हाला सगळं सोडवून दाखवणार नाही, मी तुम्हाला सांगितलं होतं अगोदरच. नंतर बघा, सिद्ध करा की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो. आता ह्या ठिकाणी बघा, काटकोन त्रिकोणात म्हटलं कर्णाचा वर्ग इतर 2 बाजूंच्या बेरजेइतका असतो. आपल्याला माहिती आहे कोणाचं प्रमेय आहे बघा, पायथागोरसचे प्रमेय. ओके. त्यानुसार तुम्ही ते सोडवू शकता. नंतर पुढे खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही दोन प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. पहिला प्रश्न पण चांगला आहे, मस्त, आणि सेकंड प्रश्न पण एकदम मस्त आहे. तरी दोघं प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. 3 दिलेले आहेत, 3 पैकी कुठलेही 2 सोडवायचे आहेत. नंतर आपण पुढच्या प्रश्नामध्ये आलेलो आहे. 5वा प्रश्न आहे बघा, खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही एक 3 गुणांसाठी. काटकोन त्रिकोण ABC हा 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर बाजू असणारा काढा. त्रिकोण ABCच्या कर्णावर मध्यगा काढा. बघा, त्रिकोण काढायचा आहे 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटरच्या बाजू असणारा तुम्हाला त्रिकोण काढायचा आहे. त्याच्या कर्णावर मध्यगा काढायची. मध्यगेची लांबी मोजा व लिहा. मध्यगा जी असेल त्याची लांबी मोजायची आणि ती लिहायची. मध्यगा व कर्णाच्या लांबीवरून निरीक्षण लिहायचं आहे. नंतर खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतंही एक आहे, तुम्ही वरचं लिहू शकता किंवा हे पण तुम्ही करू शकता. ओके. तर अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका असणार आहे. अगदी सोपी आहे, यामध्ये कुठल्याही पद्धतीचा अवघड नाही आहे. तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ शकता. भूमिती विषय खूप अवघड विषय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मानला जातो, पण एवढा अवघड नाही आहे. जर तुम्ही चांगला अभ्यास केला असेल तर पैकीच्या पैकी मार्क्स तुम्ही मिळवू शकता. तर सगळी काही प्रश्नपत्रिका तुम्हाला समजून सांगितली आहे. आता मला एक सांगा, 10वीची परीक्षा यावेळेस कोणकोणते विद्यार्थी देत आहेत? जे विद्यार्थी 10वीची परीक्षा देत आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट 10वी लिहून पाठवा. 12वीची परीक्षा ज्या विद्यार्थ्यांची झालेली आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 12th लिहून पाठवा. म्हणजे तुम्हाला पण योग्य ते मार्गदर्शन केलं जाणार आहे. आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. रिझल्ट लागेपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत राहणार आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.